टिपिकल मिडल क्लास फॅमिली आपण असं करतोच. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये जवळजवळ 2 महिन्यांनी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज माझ्याकडे भाजीला आहे ही पावट्याची डाळ. ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा बरं का. ही डाळ मी गावाकडून आणलेली आहे आणि आमच्याकडे गावाकडे की नाही असं मी जेव्हा सासरी गेलेले तेव्हा एक टेम्पो आलेला भरपूर सारं कडधान्य असं शेतकऱ्यांच्याकडून घेऊन, मग मी तिथून विकत घेतलं होतं आणि आणलेलं. तर ही डाळ आमच्याकडे की नाही उकडतात, म्हणजे त्याचा जो फेस असतो ना तो पूर्ण असं काढतात. ॲक्च्युली मी भिजत घालते ही डाळ. भिजत घातली तर जरा लवकर शिजते, नंतर मग कुकरला शिजवायला लागते. रात्री भिजत घातली होती आणि अशी मऊसर शिजवून घ्यायची आणि ते पाणी काढून टाकायचं. थोडंसं कडवट लागते, त्याचा जो हे असतो ना पाणी असतं ना ते कडवट असतं, त्यामुळे की नाही पाण्यात उकडून टाकली की चांगली होते. आणि भोपळ्याचे घरगे मी काल केलेले. बोंद्रेवहिनींनी मला भोपळा दिलेला, माझी मैत्रीण माहितीच आहे तुम्हाला. आणि त्याचे की नाही घारगे करायचे पण व्हिडिओच काही केले नाहीत मी. खूप दिवसांनी तुम्हाला सांगते, मला म्हणजे काय अजूनही मला तसंच होते बरं का. म्हणजे की मला अजिबात व्हिडिओज बनवू वाटत नाहीत, काय करावं असं सुचत पण नाही की असं शूटिंग करावं, फोन घ्यावा, असं बघून मी जमेल तसं तर जसे होतील ना शूट तसे मी तुमच्याशी शेअर करत जाईन मंडळी. तर चला हे कसं करते मी ते तुम्हाला दाखवते. तर मी याच्यामध्ये की नाही थोडंसं लसूण घातलेलं आहे, जिरं, मोहरी, कांदा. आपलं नॉर्मल फोडणी घालतो ना आपण, जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो हे सगळं वापरून ना तसंच घालायचं. जास्त काही मसाला घालायचा नाही याच्यामध्ये. तुम्हाला जर खोबरं हवं असेल तर थोडंसं किसून घालू शकता. पण ही भाजी की नाही नुसतीच अशी भारी लागते, भाकरीबरोबर लई भारी लागते. आमच्या गावाकडं म्हणजे सर्रास ही डाळ जी आहे ना ह्याला आमच्या चंदगडी भाषेमध्ये याला आवऱ्याची डाळ असं नाव आहे. पण ही मला असं वाटते पावट्याची डाळ असावी. थोडीशी अशी कडवट असते याची थोडीशी टेस्ट, पण चांगली लागते. जसे कडवेवाल म्हणतात ना तसं सेम म्हणजे तेच असेल बहुतेक. कडवेवाल म्हणजेच बहुतेक हे पावट्याची जी डाळ आहे ना त्यालाच कडवेवाल म्हणत असावेत, असं तुम्हाला नक्की म्हणजे माहिती असेल तर सांगा. मला काय एवढं नाव माहिती नाही आहे. तर मी ही डाळ फोडणी घालणार आहे. आता उकडून घेतली, उकडून अशी मऊसर शिजवून घ्यायची. जास्त पण शिजवायची नाही बरं का, एकदम अशी नाही तर झुणकाच होऊन जातो त्याचा जास्त तर शिजवली तर आपण फोडणी घालताना परत. तर याच्यामध्ये मी जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता असं सगळं घातलंय आणि व्यवस्थित परतून घेऊन की नाही तिखट, मीठ आपलं घालायचं. मसाला तुम्हाला गरम मसाला घालायचा असेल तर घालू शकता. आणि माझ्याकडं हा कांदा लसूण मसाला आमच्या आईकडून आणलेला आहे. मी यावर्षी मी तिखटच बनवलं नाही, त्यामुळे की नाही आईकडून घेऊन आली आहेत आता जेव्हा मेमध्ये सुट्टीला गेलो होतो तेव्हा. आणि छान झाले तसं तिखट त्याचं. मला रसाळवहिनींनी पण थोडंसं तिखट दिलेलं, ॲक्च्युली संपलेलं माझं तेव्हा. त्यांनी घरी बनवतात, मी पण बनवते तसं दरवर्षी तिखट, पण ह्यावर्षी काही मला बनवायचं जमलेलं नाही आहे. जमलं नाही म्हणण्यापेक्षा की मी बनवलंच नाही, कारण का किती का लागतं मला तिखट. ॲक्च्युली आता पोरं पण जास्त नसतात, म्हणजे आमच्यासोबत नाहीत ना, बाहेर पोरं आहेत तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे कधीतरी सणावारालाच मुलं येतात, त्यामुळे जास्त तिखट लागत नाही आजकाल. असे आम्ही नॉनव्हेज वगैरे काही खात नाही जास्त, त्यामुळं प्रश्नच येत नाही, मी बनवतच नाही. तर आणि एकटीसाठी कुठं बनवा, आमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात नाही तुम्हाला माहितीच आहे. तर ही डाळ बघा झालेली आहे. अगदीच थोडंसं की नाही गरम पाणी घालून की नाही, म्हणजे तुम्ही असं ताटावरती गरम पाणी करायला ठेवलं आणि एक वाफ काढली तर ते गरम पाणी होतं. थोडंसं टाकून की नाही अशी सरबरीत म्हणजे रसरशीत असं म्हणण्याचं ते एक हे आहे. आमच्याकडे सरबरीत म्हणतात त्याला. असं रसरशीत थोडीशी अशी डाळ केली की तुम्ही छान असं भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जर भाकरीबरोबर नसेल आवडत तर चपातीबरोबर खाऊ शकता. पण तांदळाची भाकरी आणि ही भाजी हे आमच्या साहेबांचं आणि माझं फेवरेट आहे. मुलांना अजिबात आवडत नाही असलं काय. तुमची काही वेगळी पद्धत आहे का, तुम्ही डायरेक्ट असं फोडणीला घालून वगैरे करता ही डाळ, तर नक्की मला कमेंट करा. संध्याकाळी आम्ही उल्हासनगरला गेलो. आमचा जो सोफा आहे ना तो मला रिनोव्हेट करायचा होता. त्याच्यावरच्या ज्या गाद्या आहेत ना ती मी 2017ला घेतल्या, जेव्हा आम्ही या घरामध्ये आलो राहायला, तेव्हा नवीन घर घेतला आम्ही तेव्हा. अशा खराब नाही झाल्यात, पण आता थोड्या चपट्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता ह्या. आणि ह्या की नाही तुम्हाला माहीत नाही तर मला दिसतंय की नाही, पण ह्या 30 डेन्सिटीच्या आहेत, म्हणजे 30 बघा दिसतं इथं डेन्सिटीच्या आहेत. 30 काय 32 आहे. पण की नाही ह्या भरपूर वर्ष टिकल्या बरं का. 5 वर्ष चांगल्या आल्या, म्हणजे अजूनही चांगले चालू शकतात. पण आता थोडासा खराब झाला आहे, त्यामुळे आम्ही म्हटलं दुसऱ्या घ्यावेत. आणि थोडेसे चपटे पण झालेले आहेत, ते बसताना असं तर थोडंसं खाली जातात आणि नवीन घेतल्यात. आणि ह्या ज्या आहेत ना ह्या 51 डेन्सिटीच्या आहेत. ह्याच्यामध्ये पण फरक आहेत बरं का. उल्हासनगरला गेलं ना की भरपूर प्रकारच्या तुम्हाला असं मिळू शकतात.
कारण घेताना की नाही आपल्याला फसवतात, कमी डेन्सिटीच्या देतात आणि मग की नाही त्याची प्राईस जास्त लावतात. तर 2-3 प्रकार आपण असतात. आता आम्हाला माहिती झालं आहे, कारण आमचा हा सोफा गेली 15 वर्ष आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे आम्ही 2-3 वेळा ह्याच्या गाद्या बदललेल्या आहे. ती तिसरी वेळ आहे जवळपास आमची ही गाद्या बदलण्याची. त्याच्यामुळे की नाही आपण बघून घ्यायचं तिथं. ह्या आम्ही आणलेल्या आहेत, 10 सेट आहेत हे गाद्यांचे. आणि मंडळी हे जे जे दिसतंय ना तुम्हाला इकडे, ह्याला पीस लिली म्हणतात. सोहमच्या मित्रांनी की नाही आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी किंवा जे गृहप्रवेश केलेला आम्ही तेव्हा गिफ्ट केलेलं. आणि आमचे हे कश्यप महाराज आहेत, किती छान दिसत आहेत. पण आता सध्या जरा क्लिनिंगला आलेलं आहे ते, त्यामुळं तुम्हाला मी सहज दाखवलं इथं दिसतं व्हिडिओमध्ये. म्हणून मंडळी सोफ्यासाठी तर गाद्या आणलेल्याच आहेत आम्ही, पण आम्हाला ह्या सोफ्याला की नाही पॉलिश करून घ्यायचं आहे, कारण की भरपूर वर्ष झाली अजिबात त्याला पॉलिश केलेलं नाही आहे, खराब झालं आहे. आणि पॉलिश करायला जवळजवळ 7,000 ते 8,000 रुपये मागतात. बघू तेही करून घ्यायचंच आहे. ते दाखवा ना. तर ही कवर आमच्या साहेबांनी पेकायच्या त्या गादीपासून तयार केलेली आहे. ती कुठली दाखव, कशापासून केलं. म्हणजे जुना जो फोम होता ना, हा जो जुना फोम आहे ना, हा म्हटलं त्याचं काय करायचं. आणि खूप दिवसापासून यांची तयारी होती बरं का, हा जुन्या फोमचा काहीतरी उपयोग करायचा. म्हणजे हा फेकून एक फेकूनच द्यायला लागणार आहे. काही गादी वगैरे काय नाही. ह्या ज्या कवर आणल्या होत्या आम्ही ह्या डीमार्टमधून, बेस्ट फॉर्म बेस्ट म्हणतात. आता ह्या बेस्टच जाणार आहे. काय करायच्या गाद्या. आणि पहिल्यांदा माप घेतलंय आता, सॅम्पल कटिंग करून असं हे काढलं. आपण आता बाकीचं 5 बनवायचं. ॲक्च्युली 5 गाद्या त्याला आहेतच ना तशा, त्या फोम बरोबर आहेत 5 ह्याचा. जरा कटिंग करायला अवघड जाते आमच्याला, ते कटिंग करायचं काही नाही आहे, ब्लेडनं केलं यांनी कटिंग. आम्ही एक आधी सिंपल एक असं काय ते सॅम्पल आम्ही करून बघितलं, हे असं कट केलं. त्या मापानं बाकीचे सगळे करतायत आणि त्याचा उपयोग पण झाला नाही. सगळ्यात जास्त काय असं ते ठेवायला शो म्हणून असं सोप्यावर होतं आहे. अजून त्यांना सगळ्यांना कवर घालायचंच आहे. ते माप असं घ्यायचं, एक केलं आहे त्यांनी, दुसरं करायचं आहे. असलं काहीतरी बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं करायला आमचे साहेब एक नंबर आहेत पहिल्यापासून. अरे आत्ताच तर म्हणालेत मला की टिपिकल मिडल क्लास फॅमिली आपण असं करतोच. आता त्यात मिडल क्लासचा काही संबंध नाही आहे थोडाफार, पण चांगली गोष्ट आहे ना, ते वेस्टच जाणार आहे त्याच्यापेक्षा. ॲक्च्युली फोम कट करायला काहीतरी वेगळं मिळतं असेल ना. असंच असतं, शार्प असतं. फाटेल ना इकडून फाटलं की त्याला काही करायला येणार नाही, वाकडं तिकडं व्हायचं. पण ते आतच जाणार आहे. धार गेले नवीन घ्या ना. एक नवीन ब्लेड आहे का. डीमार्टला त्या तशा छोट्या अशा कुशन्सच्या कवर हे गाद्या आहेत बरं का, 100 रुपयाला एक आहे. ही कवर पण 100 रुपयाला एक आहे. आम्ही आणली ही जी कवर आहे ना, खूप दिवस आणली होती ना ती, पण त्याचं काही ते झालंच नाही बनवायचं. एक सॅम्पल असं कुणी उद्योग केला आमच्यासारखे केले असतील ते नक्की कमेंट करा. कलाकारी टॅग पण काढलेले नव्हते. टॅग काढायचं कारण ते ह्याच्यात सापडतात ना, जीप मध्ये सापडली की ते मग बेस्ट आउट ऑफ पेस्ट अशातून हे तयार झालेलं आहे. दाखवा की जरा सरळ असं क्रॉस करा, असं हां असं. हे कसं वाटतंय
बरं वाटते. सोफ्याला कलर करायचा राहिला आहे, हो करून घ्यायचा आहे. बघू कधी चाललंय कटिंग करायचं. हे असं वाटते पूर्ण घातल्यावर चांगलं वाटेल. सोफा जरा खराब झाला आहे, खूप वर्ष झाली त्याला पॉलिश केलेली नाही आहे. अशा प्रकारे सगळे तयार झालेले आहेत. फोटो घेतात. हां हे सगळे कचरा सगळा. आता मी काय झाडू मारणार नाही. हे कचरा तरी भरून ठेवा, झाडू मारेल. ते म्हणलं पण कचरा केवढा झाला. खादीकार कारण केवढा कचरा होतोय असेल मग ना. ते खालच्या पण काढ्या सगळ्यांना कवर घाला, पुसून घ्यायचं. सोफा घालून ठेवला तर बरं होईल मला. चला फायनली लुक हा असा आलेला आहे सोफ्याचा. जसं आहे आपलं तसं. हा जो टिपाय आहे ह्याच्यावरती काच होती बरं का, पण झाडू मारताना मी असं एकदा आपटलं आणि ती काचच फुटली. म्हणून मी त्याच्यावरती की नाही ते प्लाय लावून घेतलेला आहे. सो म्हणतो होता चांगलं वाटत नाही याच्यावर काच लावून घ्याई. म्हटलं राहू दे, बघू कधी लावता येईल पुढं. तर नेक्स्ट डे आहे. तर परत आम्ही आज उल्हासनगरला चाललेलो आहे बरं का. आज जवळपास 2 दिवस झालेले आहेत उल्हासनगरच्या फेऱ्या चालू आहेत. ॲक्च्युली काल की नाही आम्ही उल्हासनगरला ह्याच्यासाठी गेलो होतो की साहेबांचा एक मित्र आहे, त्यांची आई आजारी होती आणि जे शिवनेरी हॉस्पिटल आहे उल्हासनगरचं तिथं ते ॲडमिट होत्या. त्यांना बघायसाठी खास म्हणून गेलो होतो. आणि येताना फर्निचर मार्केटला गेलो आणि मग लक्षात आलं की आपल्याला गाद्या घ्यायच्या आहेत सोफ्याच्या. त्यामुळं मग तिथं शोधत गेलो आणि मग मिळालं. आता आज मी तुम्हाला की नाही खूप छान छान प्रकारचे मकर गणपतीसाठी ना रेडीमेड कसे उल्हासनगरमध्ये आहेत. आम्ही म्हणजे खूप डीपमध्ये जाणार नाही आहे, वाटेत जे दिसतील तेच बघणार आहोत. आम्ही काही घेणार नाही आहे खास, आम्ही वेगळा बघू काय कसं डेकोरेशन करायचं. आम्ही घरच्या घरी करतो सहसा, असं मखर वगैरे विकत आणत नाही. आणि क्रोमामध्ये पण आम्हाला जायचं आहे. तर क्रोमामध्ये कशाला जायचं आहे किंवा का जाणार आहे किंवा ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. आणि हा आहे आपला गॅलेक्सी मॉल जो उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्ये झालेला आहे. खूप खूप छान छान भरपूर इथं की नाही म्हणजे खूपच छान मॉल आहे हा. आत्ता थोडासा डेव्हलप झाला आहे त्याच्यामुळे की नाही भारी आहे. भरपूर दुकानं आहेत इथं. मॅक्स पण आहे. सोहम आणि मी परवा सोहम सुट्टीवर आला होता आता जूनमध्ये. जवळपास तो जूनमध्ये आला 10 तारखेला आणि जुलैच्या 10 तारखेला काहीतरी गेला परत. जवळपास 1 महिना होता सोहम. आणि हे आहे उल्हासनगरचं गेट. उल्हासनगरला आता इतकं ट्रॅफिक लागलं बापरे, वैतागला गाडीवरती बसून. 400 रुपये म्हणजे 2 आहे. छान नाही का भारी भारी मखर आहे तिकडे. मस्त मस्त बनवलं. किती सोपं आहे ते बनवायला ना. उल्हासनगरला सगळं हे असंच भरलं आहे आता गणपतीसाठी डेकोरेशन. वडाचं झाड आहे हे असं पण छान केलं. इकडं पण भरपूर आहेत बघण्यासाठी. भारी वाटतं मला मध्ये. आणि स्वामींचं पण भारी. मखर असं सिंपल भारी पण वाटते ना ते. इथं आम्ही लॅमिनेशनचं एक दुकान आहे तिथं आलो आहे. आमची एक प्रतिमा होती त्याचं की नाही साहेबांच्या एका मित्राने गिफ्ट केलेली आणि ती की नाही साहेबांनी ठेवताना हात लागून त्यांच्याकडून अशी ती काच दाबली गेली आणि तो हेच क्रॅक झालं. आणि नवीनच होता बरं का तो फोटो. त्याच्यामुळे इथं मग बनवायला दिला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता बनवायला अर्धा तास लागेल ते बोलले. मग म्हटलं आता काय करावं.
तर तसंच आम्ही उल्हासनगर 4 नंबरला आलो, कारण की मला गाऊन घ्यायचे होते. खूप दिवसापासून गाऊन घ्यायचे आहेत म्हणून की नाही असंच चाललेलं, जायचंच होत नव्हतं त्याच्यामुळं. आणि हा एक गाऊन घेतलेला आहे बघा मी, हा 350चा आहे आणि हा 200चा आहे. हे 2 गाऊन घेतलेले आहेत. छान छान होते तिथं गाऊन, पण काय बस म्हटले 2 आता आहेत. आणि येताना हे वाटेत डेकोरेशन बघतोय आम्ही. बघू शकता तुम्ही इथं किती छान छान काय काय मिळतं. उल्हासनगरला तर इतकं काय काय मिळतं ना बापरे. थोडंसं बार्गनिंग मात्र करायला लागतं बरं का. आमच्या साहेबांना हा आदियोगींचा फोटो इतका आवडला, बोलत होते की मला हे असंच बनवायचं आहे, किंवा हे खूप महाग सांगत होते. 3000 का 3500 त्याची किंमत सांगत होते. आणि वडाचं झाडांनी बघा किती भारी बनवले. सगळीकडे नुसता मकर डेकोरेशनच दिसते, जिकडं जाल ना वाटेत जिकडं तिकडं नुसता मकर डेकोरेशन. आणि हा बघा तो फोटो, हनुमानजींचा हा फोटो साहेबांच्या मित्रांनी गिफ्ट केलेला, तो आम्ही बनवून घेतला आता व्यवस्थित. काच हे जर खराब झालेलं तुम्हाला सांगितलंच होतं मी. आणि येताना आधी घेऊन संध्याकाळ झाली आम्हाला येता तरी पण आम्ही की नाही मकर बघतच होतो. तुम्हाला आयडिया घेऊ शकताय, तुम्ही बघू शकताय. गावाकडे की नाही असं ते आपलं बांबूचे जे असतात ना काठ्या, त्याच्यापासून की नाही बनवलेले आहे मखर आहेत. हे बांबूच्या काठ्यापासून अगदी सहज बनवता येण्यासारखे आहेत. खूप सोपं आहे, इतकं काही नाही आहे. फक्त हे आर्टिफिशियल फुलं काय आजकाल विकत सगळीकडेच मिळतात. आणि हे फक्त मस्तच बनवलं आहे, म्हणजे तुम्ही आयडिया घेऊ शकता कसं बनवलं आहे, काय बनवलं आहे. भारीच आहे. तर तसं तर शूट करायला तिथं अलाउड नव्हतं. मी त्यांना, मला माहीत नव्हतं ते अलाउड नाही आहे वगैरे. मी शूट घेतलं, बोलले ठीक आहे आता असू दे, पण नाही फोटो वगैरे तसं घेऊ नका. त्याच्यानंतर आम्ही ही अंबरनाथमध्ये आलो, क्रोमामध्ये पण गेलो, पण तिथं शूट केलं नाही. आणि ह्या LG शॉपिंगमध्ये आणि अंबरनाथमधलं हे जे विजयालक्ष्मी आहे ना, हे विजया सेल्सच आहे. इथं का गेलो होतो हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते. चलो बाय.